तर आणखीन एक मोठी बातमी आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडीपूर्वी मोठा निर्णय घेण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्याच्या विधिमंडळात पडसाद उमटले। आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या राड्यामध्ये दुखापत झाल्याचंही सांगितलेलं होतं। त्यानंतर हा विषय राज्याच्या विधिमंडळात मांडला गेला होता। त्यामुळे सभापती निवडीवेळी असा राडा होऊ नये यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सतर्क झाले। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश इथे दिलेले आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून आता जमावबंदीचे आदेश हे देण्यात आलेले आहेत, कारण सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडीवेळी प्रचंड आणि अभूतपूर्व असा गोंधळ झालेला होता। अगदी मंत्र्यांना इतर आमदारांनाही मारहाण झाली होती।